का लिफ्टमध्ये आली यार मी शपथ लाईट पण गेली. ओ शिट. नमस्कार, मी जान्हवी. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज माझ्यासोबत काही असं होऊन जाईल मला वाटलं पण नव्हतं. कुठून डोकं चालवलं होतं काय माहिती, काय कळत नाही आहे. लिफ्टमध्ये घुसली आणि जसं नंबर दाबला तर लिफ्टच बंद पडली, लाईट गेली. अरे बापरे, म्हटलं झालं का आता इथेच. क्लासवरून पार घरी चालत आली आणि त्यानंतर 2 सीड्या चढायसाठी मी लिफ्ट वापरत होती. म्हटलं कसं डोकं आहे काय कळत नाही. आता ते जाऊ द्या, आता लिफ्टमधून कसं निघायचं हे विचार चाललेला आणि मला माहीत होतं बॅकअप देत आहे म्हणजे लाईट कधी पण जाईल. मग काय मी माझी टॉर्च ऑनच ठेवलेली. आमच्या समोरच्या मावशी आणि त्यांची मुलं आहेत ना मला लिफ्टमधून आवाज देत होते. मी म्हटलं हां लाईट तर आता माझ्याकडे आहे, त्याचं काही टेन्शन नाही आता एवढं. पण आता ही लिफ्ट कधी उघडायची आणि कसं बसं खटपट करून आहे ना ती लिफ्ट उघडली आणि मी बाहेर आली. बाहेर आल्यानंतर जेवढं मला लिफ्टमध्ये टेन्शन नव्हतं ना तेवढं तर मला बाहेर आल्यावर आलं. म्हणजे पाय एवढी लोक जमा झालेली की काय सांगायचं. आता टेन्शन हे की मम्मीला माझ्यामुळे किती टेन्शन झालं आहे हे तुम्हाला सांगते. आणि त्यानंतर मम्मीने मला जे ओरडलं आहे काय सांगायचं तुम्ही बघा आता ते. अगं मी नाही येत त्या लिफ्टने, आजच आले तर आजच बंद पडली ती. अगं मी नाही येत आता त्या लिफ्टने कधीच. आजीने आणि मम्माने दोघांनी चांगला चोरडा दिला होता. कारण चुकी पण तर माझी होती. पण आता काय सांगायचं, आईचं प्रेम असतं ना म्हणजे ते आपल्यासाठी किती मोठं असतं. ती किती घाबरते आपल्यासाठी, आपल्याला काय झालं तर हे नाही सांगू शकत आपण ती जागा नाहीच घेऊ शकत कधीच. संध्याकाळी पप्पा आल्यानंतर पण सांगितलं का ते जास्त मेजर नव्हतं की ते द्याच सोडून आता ते काय एवढं टेन्शनवालं नव्हतं किंवा मेजर पण नव्हतं. आंबे खाऊया, आंब्याचं सीझन आहे. काय दिवस होता काय कळत नाही. म्हणजे सकाळी लिफ्टमध्ये अडकली आणि संध्याकाळी ते आंबे पार आंबट. म्हटलं जाऊ दे आता काय लिफ्टमध्ये मी काय जाणार नाही. आणि ज्यांनी मला मदत केली लिफ्टमधून बाहेर येण्यासाठी त्यांना परत एकदा धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही लिफ्टमध्ये अडकलेत की नाही कमेंटमध्ये सांगा. मी काय आता लिफ्टमध्ये नाही जाणार. भेटूया उद्या, बाय.